तर 12वी नंतर मेडिकलला जायचं ही आईवडिलांची इच्छा होती की डॉक्टर झालं पाहिजे. तर MBBS झालं माझं 12वी नंतर. पुण्याला MBBS झालं आणि नंतर मी स्त्रीरोग तज्ज्ञ झाले. लिखाण पण करते मी. तर माझी आई मराठीची प्रोफेसर होती. तर तर 5 वर्ष मी छत्तीसगडला होते आणि छत्तीसगडमध्ये कसं होतं, आमचा एक हॉस्पिटलचा एरिया होता आणि 5 किलोमीटर असं ते गाव होतं, कारण तिथे नक्षल्यांची खूप भीती आहे. तर तुम्ही जास्त गावाच्या बाहेर जाऊ शकत नाही. मी माझे छत्तीसगडचे काही अनुभव होते, म्हणजे तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव यायचे, कारण आदिवासी रुग्ण असायच्या आणि खूप रिस्की ऑपरेशन पण करावे लागायचे. नक्षलीन लोक पण दवाखान्यात येतातच ना, म्हणजे आम्हाला माहित नसतं ते नक्षली आहे, पण त्यांना पण आरोग्य सेवेची गरज असते ना, त्याच्यामुळे डॉक्टरांना ते काहीच करत नाही. तर मला वाटतं एकतर आपण वेळ लिमिटेड ठेवला पाहिजे की आपण किती वेळ, आणि दुसरी गोष्ट आहे आपले मेंदू आपण कुणाच्या ताब्यात देतोय हे पण पाहिलं पाहिजे. तर मला तेच म्हणायचं की आपण खरं तर वेगवेगळ्या देश, आपला पूर्ण देश पाहिला पाहिजे. तरुणांनी तर सगळे राज्य पाहिली पाहिजे, उघड्या डोळ्यांनी आपला देश व्यवस्थित प्रवास केला पाहिजे. नमस्कार. विलातूरकरच्या युथ कनेक्ट या सिरीजमध्ये आम्हा विद्यार्थी पत्रकारांच्या वतीनं तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण या सिरीजच्या माध्यमातून अनेक समाजसेवा करणारे व्यक्तिमत्वांचे आपण खास बातचीत त्यांच्याशी करत असतो. अशाच आज आपल्यासोबत खास बातचीत करण्यासाठी बार्शीहून आलेल्या ऐश्वर्या मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम नमस्कार. थँक्यू. आम्हाला जाणून घेण्यास म्हणजे इच्छा अशी आहे, म्हणजे उत्कंठ इच्छा आहे की आपलं बालपण, आपलं तरुणपण आणि आतापर्यंत एकंदरीत आयुष्य तुम्ही आमच्या प्रेक्षकांना कशा पद्धतीने सांगा. माझं गाव बार्शी, म्हणजे लातूरच्या जवळच आहे बार्शी गाव. तर ग्रामीण भागच होता आणि 11वी-12वी बार्शीलाच झालं माझं. आणि बार्शीला शिक्षण व्यवस्था खूप चांगली आहे. आमचे कर्मवीर मामासाहेब जगदाळे म्हणून मोठे शिक्षण महर्षी होऊन गेले, तर त्यांची शिक्षण संस्था आहे. तर 12वी नंतर मेडिकलला जायचं ही आईवडिलांची इच्छा होती की डॉक्टर झालं पाहिजे. तर MBBS झालं माझं 12वी नंतर. पुण्याला MBBS झालं आणि नंतर मी स्त्रीरोग तज्ज्ञ झाले, कारण माझी इच्छा होती की ग्रामीण भागातल्या महिलांसाठी काही काम केलं पाहिजे. तर मग विचार केला की महिलांशी जोडून घ्यायला स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणजे गायनेकोलॉजी आपण ज्याला म्हणतो, तर ती ब्रँच मला जास्त उपयोगी ठरेल. तर मी ठरवून तसं केलं आणि लिखाण पण करते मी. तर माझी आई मराठीची प्रोफेसर होती. तर आई मराठीची असल्यामुळे घरामध्ये खूप सारी पुस्तकं असायची. आईची लायब्ररी होती आणि कॉलेजमध्ये जायचे मी आईसोबत, कॉलेजच्या लायब्ररीमध्ये जायचे. तर वाचन प्रचंड होतं आणि लेखक होणं माझं स्वप्न होतं. तर पण आई पप्पा म्हणाले की आधी तू डॉक्टर हो आणि त्याच्यानंतर मग लिखाण वगैरे कर. त्याच्यामुळे पहिल्यांदा डॉक्टर होऊन मग नंतर लिखाणाकडे असा माझा वेगळा प्रवास झाला. पुढचा प्रश्न असा विचारायचा की आपण पेशाने डॉक्टर आहात, साहित्याकडे आपण कसं वळलात, काय प्रेरणा काय होती त्या पाठीमागची? मी पुण्यामध्ये शिक्षण झालं माझं मेडिकलचं, म्हणजे MBBS आणि नंतरचं पोस्ट ग्रॅज्युएशन. त्याच्यानंतर मी कन्फ्यूज होते की आयुष्यामध्ये कुठे काम करायचं, कसं काम करायचं. त्याच वेळेस डॉक्टर अभय बंग यांचं एक पुस्तक वाचनामध्ये आलं, माझा साक्षात्कारी हृदयरोग. आणि त्या पुस्तकामध्ये डॉक्टर अभय बंग हे गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी भागात काम करतात. तर त्याच्याबद्दल ती सगळी माहिती होती आणि आयुष्य कसं मिनिंगफुली जगलं पाहिजे. तर त्या पुस्तकाचा माझ्यावर खूप प्रभाव झाला. मग मी ठरवलं की पुण्यात वगैरे काही राहायचं नाही आपल्याला, आपण आदिवासी भागात जाऊन सेवा द्यायची. तर मग मी 1 वर्ष डॉक्टर अभय बंग यांच्यासोबत गडचिरोलीला काम केलं आणि त्याच्यानंतर मग मी छत्तीसगडला गेले. तर 5 वर्ष मी छत्तीसगडला होते आणि छत्तीसगडमध्ये कसं होतं, आमचा एक हॉस्पिटलचा एरिया होता आणि 5 किलोमीटर असं ते गाव होतं, कारण तिथे नक्षल्यांची खूप भीती आहे. तर तुम्ही जास्त गावाच्या बाहेर जाऊ शकत नाही. परत तिथे हॉटेल्स नव्हते, मॉल्स नव्हते, मूव्हीज नव्हते आणि त्यावेळेस इंटरनेट पण नव्हतं तिथे. आणि फोन बंद झाला की 3-3 दिवस नेटवर्क जायचं. काही आतमध्ये चकमक झाली, ऍक्टिव्हिटी झाली पोलिसांची की नेटवर्क जायचं. आणि मग काय करायचं, आणि एकटेपणा मग प्रचंड आला मला. मग आमचे जे कलेक्टर सर होते तिथे, तर सर मला म्हणाले की तू एवढी संवेदनशील आहे, तू लिहित जा बाबा. आणि मग मला असं झालं की मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन नसल्यामुळे फोकस झाला लिखाणावर आणि एकटेपणा दूर करण्यासाठी म्हणा किंवा त्याच्यातूनच ती सुरुवात झाली कुठेतरी. तर मला तो माझ्याशी संवाद साधता आला आणि त्याच्यातून मग लेखन प्रवास सुरू झाला. मग मी माझे छत्तीसगडचे काही अनुभव होते, म्हणजे तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव यायचे, कारण आदिवासी रुग्ण असायच्या आणि खूप रिस्की ऑपरेशन पण करावे लागायचे. आणि मग ते सगळे अनुभव मला कोणाला तरी सांगायचे होते. तर मग मी ते लिहिले आणि साधना साप्ताहिक आहे पुण्याचं, तर मी सहज पाठवलं, म्हणजे माझी ओळख वगैरे काहीच नव्हती, की मी जस्ट पाठवलं की असं असं आहे, तुम्ही छापाल का. आणि नेमकं संपादकांना फार आवडलं ते आणि मग त्यांनी लेखमालिका सुरू केली. मग त्यामुळे माझं वर्षभर शिस्तशीर लिखाण झालं लेखमालिकेमुळे.
तर त्यामुळे आपोआपच मग एक लिखाणाची सुरुवात झाली आणि मग ती लेखमालिका लोकांना फार आवडली. मग मला ईमेल यायचे, फोन यायचे की आम्हाला लेख आवडतंय. तर मला कुठेतरी आत्मविश्वास आला की आपण चांगलं लिहू लिहू शकतो शकतो. आणि लोकांना आवडतंय. आणि मग साधनानेच पहिलं पुस्तक पण काढलं. तर ते बिजापूर डायरी ह्या नावाने ते पुस्तक आलं. म्हणजे आदिवासी भागातील अनुभवांबद्दल ते पुस्तक आहे. आपण 5 वर्ष छत्तीसगड अशा म्हणजे नक्षलग्रस्त भाग म्हणून भारतात प्रसिद्ध असलेल्या त्या भागात आपण 5 वर्ष रुग्णसेवा दिलेली आहेत. तिथले काही चांगले वाईट अनुभव आमच्या प्रेक्षकांना सांगा. वाईट असे अनुभवच नाहीत तिथे, सगळे चांगलेच अनुभव आले. नक्षली भाग म्हटल्यानंतर ते थोडस ऍक्च्युली खूप हे तणावाची स्थिती असते. पण गंमत अशी आहे की नक्षलीन लोक पण दवाखान्यात येतातच ना, म्हणजे आम्हाला माहित नसतं ते नक्षली आहेत, पण त्यांना पण आरोग्य सेवेची गरज असते ना. त्याच्यामुळे डॉक्टरांना ते काहीच करत नाहीत. म्हणजे मी खूप खेड्यांमध्ये फिरायचे, तर मला कधीच काही धोका झाला नाही. उलट ना तिथल्या पेशंट मला ओळखायचे ना, तर मी कधी नदी क्रॉस करायची असली तर तो नदीवाला जो बोटवाला असायचा तो मला फ्री मध्ये न्यायचा की मॅडम तुम्ही डॉक्टर आहे. तर अशी गमती जमती खूप असायच्या. आणि कुठल्याही खेड्यात गेलं ना ते लोक पोट भरून खाऊ घालायचे, चहा पाजायचे. आणि ते शहरात नाही होत. म्हणजे शहरात तुम्हाला आता कोणी पाण्याचा ग्लास पण देत नाही. तर गावांमध्ये मला असे अनुभव आले कधी तुम्ही उपाशी राहत नाही, लोक तुम्हाला प्रेम करतात, मदत करतात. मला आदिवासी लोकांचं खूप प्रेम मिळालं. एक माणूस म्हणून हे अनुभव होते आणि डॉक्टर म्हणून मी चांगले डॉक्टर झाले. कारण तिथे कसं असतं की हाय रिस्क केसेस खूप येतात, म्हणजे खूप धोकादायक केसेस येतात. आणि तुमच्यावर सिनियर डॉक्टर कोणी नव्हता, मला मीच सिनियर. त्यामुळे मला ऑपरेशन खूप चांगल्या पद्धतीने डोकं शाबूत ठेवून एकही स्टेप चुकू न देता करावं लागायचं. तर माझे कौशल्य पण जास्त वाढले, धाडस वाढलं माझं की अवघड केसेस जेव्हा मी हँडल केल्या तेव्हा मला पण एक डॉक्टर म्हणून आत्मविश्वास आला. तर सर्वच दृष्टींनी माझा तिथं आत्मविश्वास वाढला. एक माणूस म्हणून पण मला असं वाटतं मी जास्त चांगली माणूस झाले, संवेदनशील झाले. तर मी प्रचंड प्रेम करते छत्तीसगडवर. आणि आता पण जसं आहे म्हणजे वातावरण आहे छत्तीसगड तसं नाही तिथे. एक्झॅक्टली. म्हणजे जोपर्यंत आपण तिथे जाऊन राहत नाही. आणि हे छत्तीसगड बद्दल जसं आहे ना तसंच काश्मीर बद्दल पण आहे. म्हणजे मी देशभर खूप फिरते, मी मुलींचे सेशन्स वगैरे घेते. तर मी काश्मीरमध्ये पण गेले होते एका एनजीओ सोबत काम करण्यासाठी 1 महिना. तर तेव्हा मी काश्मीरमध्ये असताना टीव्हीवर बातमी चालली होती की काश्मीरमध्ये असं चालू आहे, तसं चालू आहे आणि खूप तणावाचं वातावरण आहे, संचारबंदी आहे. एकदम डेंजर बातमी, म्हणजे पाहिलं की भीती वाटावी. आणि आम्ही ऍक्च्युली होतो श्रीनगरमध्ये आणि तिथं जसं काहीही नव्हतं. म्हणजे आम्ही रस्त्यावर जात होतो, काहीच काहीही नव्हतं. तेव्हा मला लक्षात आलं की न्यूजमध्ये इतकं चुकीचं चित्र उभं केलं जातं, म्हणजे एक भीती निर्माण केली जाते आणि ती वेगवेगळ्या फायद्यासाठी मग ती भीती वापरली जाते. तर मला तेच म्हणायचंय की आपण खरं तर वेगवेगळ्या देश, आपला पूर्ण देश पाहिला पाहिजे. तरुणांनी तर सगळे राज्य पाहिली पाहिजे, उघड्या डोळ्यांनी आपला देश व्यवस्थित प्रवास केला पाहिजे. तर आपण आपल्यासारखेच लोक आहेत ते, आणि आपण आणि त्याच्यात काय साम्य आहे, काय वेगळेपण आहे ते आपण स्वतः पाहिलं पाहिजे. तुमचे 2 पुस्तकं विहिरीची मुलगी आणि विजापूर डायरी याबद्दल आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? पहिलं पुस्तक बिजापूर डायरी होतं. तर ते ललित लेख आहेत माझे. छत्तीसगडमध्ये मला जे हॉस्पिटलमध्ये अनुभव आले किंवा मग बाहेर फिरताना अनुभव आले. परत तिथल्या बाजारपेठा खूप सुंदर असायच्या, म्हणजे त्यांच्याकडे वेगवेगळे पदार्थ असायचे किंवा जे काही वातावरण होतं जे वेगळं होतं महाराष्ट्रापेक्षा, तर ते सगळं त्या पुस्तकात मांडलं आहे. आणि लोकांना ते आवडलं पुस्तक. म्हणजे मला त्या पुस्तकामुळे खूप प्रेम मिळालं आणि 2 पुरस्कार पण मिळाले. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर मागच्या 4-5 वर्षापासून मी या कादंबरीवर काम करत होते आणि यावर्षी मार्चमध्ये म्हणजे 2 महिन्यांपूर्वी आली कादंबरी विहिरीची मुलगी. तर या कादंबरीचं ही 23-24 वर्षांच्या तरुणीची कहाणी आहे. आणि कादंबरी लिहिण्याचा उद्देश हा होता की मराठी साहित्य पुष्कळ आहे, परंतु पुरुषांचं साहित्य जास्त आहे. आणि त्यातल्या त्या तरुण मुलीचं विश्व फार कोणी लिहिलं नाहीये. म्हणजे ज्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत तर त्या मुलाच्या नजरेतून असतात, की मुलाचं शिक्षण, मुलाची नजर, मुलाला कसे अनुभव येतात. पण एक 23-24 वर्षाच्या मुलीचं काय विश्व असतं, तिला काय फील होत असतं, तिच्या शरीराबद्दल काय वाटत असतं तिला. तर हे सगळं कुठेतरी मला मांडायचं होतं. आणि त्यात मी गायनेकोलॉजिस्ट असल्यामुळे माझा रोज स्त्रीदेहाशी संबंध येतो. आणि मी हॉस्पिटलमध्ये पण पाहते की स्वतःच्या शरीराबद्दल ज्ञान नसल्यामुळे काय प्रॉब्लेम निर्माण होतात किंवा समाजाच्या चुकीच्या धारणांमुळे स्त्रीला काय भोगावं लागतं. तर ही खूप दुःख पाहिलेत मी स्त्रियांची, आणि मी स्वतः पण स्त्री असल्यामुळे मी पण काही दुःख भोगलेत. तर मला असं इच्छा होती की हे सगळं कुठेतरी साहित्यात आलं पाहिजे, साहित्यात स्त्रीचा आवाज आला पाहिजे आणि त्याला त्या तरुणीचा आवाज आला पाहिजे. तर त्यासाठी खास त्या व्हिजनमधूनच पुस्तक लिहिलंय विहिरीची मुलगी. आणि नक्की वाचा. माझी इच्छा आहे तर प्रत्येक तरुण मुलांनी आणि मुलींनी वाचली पाहिजे कादंबरी.
आजचे जे तरुण आहेत सोशल मीडियाच्या मुळे गुंतून गेलेले आहेत. आपण बघू शकतो की भारताचा तरुणांचा स्क्रीन टाइम 5 घंटे 6 घंटे पर्यंत जात आहे. तर एक लेखिका म्हणून आपण आजच्या तरुणांना काय आव्हान करू इच्छिता? आपला प्रचंड वेळ जातो त्याच्यामध्ये आणि आयुष्यात करायला खूप आहे यार, म्हणजे वाचायला खूप सारी पुस्तकं आहेत, काम प्रचंड आहे करायला, लोक आहेत भेटायला. मला वाटतं हा कुठेतरी आपण नियंत्रित केला पाहिजे वेळ. म्हणजे मला स्वतःला ही कादंबरी लिहायची होती तेव्हा मी अक्षरशः मोबाईल बंद करून बसायचे, फोन पण नाही उचलायचे. म्हणजे फेसबुक व्हॉट्सअप तर लांबची गोष्ट, आणि जर मी बघत बसले असते फेसबुक किंवा व्हॉट्सअप तर ही लिहिणं शक्यच नव्हतं कादंबरी. तर मला वाटतं एकतर आपण वेळ लिमिटेड ठेवला पाहिजे की आपण किती वेळ, आणि दुसरी गोष्ट आहे आपले मेंदू आपण कुणाच्या ताब्यात देतोय हे पण पाहिलं पाहिजे. कारण तुम्ही जे पाहत असता फेसबुकवर व्हॉट्सअपवर ते सबकॉन्शियसली आपल्या मनावर परिणाम करत असतं, चुकीच्या गोष्टी आपल्या मेंदूत टाकतं. आणि आता तर विचित्र हिंसा वाढतीये सोशल मीडियामुळे, एकमेकांचा तिरस्कार वाढतोय आणि ट्रोलिंग प्रकार आहे. म्हणजे मध्ये मला सुद्धा काही व्यक्तीने फेसबुकवर ट्रोल केलं आणि माझी जवळची मैत्रीण होती, तर मला धक्का बसला की मैत्री सुद्धा संपत चालली आहे फेसबुकमुळे. म्हणजे इतका तो मत्सर वाढतोय. कारण आपण फेसबुकवर मी पुस्तक प्रमोट करत असते तर विनाकारण एकमेकांमध्ये द्वेष वाढत चाललाय. म्हणजे मैत्री होण्यापेक्षा जी मैत्री आहे ती तुटत पण चालली आहे. तर हे सगळं कुठेतरी आपण जागरूकपणे पाहिलं पाहिजे की आपल्यासोबत काय होतंय. म्हणजे आपला मेंदू कुणाच्या ताब्यात द्यायचा हे आपण ठरवलं पाहिजे. आणि मेन मला असं वाटतं की उघड्या डोळ्यांनी यार समाज पाहिला पाहिजे जास्त. म्हणजे फेसबुकवर प्रोफाईल पाहण्यापेक्षा बाहेर पडा, लोकांशी बोला, परत निसर्ग पहा, आजूबाजूचा प्रवास करा. हे सगळं करण्यापेक्षा इव्हन प्रवासात पण मी पाहते रे, लोक मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेले असतात. म्हणजे असं वाटतं मग तुम्ही इथे आले कशाला, मग घरीच बसा ना, मोबाईलच बघायचा घरीच बसा मग. तर खूप सारं आपण नुकसान करून घेतोय सगळं. तर कुठेतरी आपणच विचार केला पाहिजे की आपलं आयुष्य आपल्याला कसं जगायचंय, उघड्या डोळ्यांनी जगायचंय का खाली माना घालून मोबाईलमध्ये जगायचंय, आपल्यावरच आहे. मला आज जे नवीन लेखक आहेत किंवा नवीन लिहायला सुरुवात करणारे तरुण आहेत तर त्यांच्यासाठी आपण काय संदेश द्याल? मी स्वतःच नवीन लेखक आहे त्याच्यामुळे पण मला एवढं सांगू वाटतं की प्रामाणिकपणा फार महत्वाचा आहे. आणि तो प्रत्येक गोष्टीत महत्वाचा आहे. तुमच्या कामात महत्वाचा आहे, तुमच्या आयुष्यात, नात्यांमध्ये. आणि मला वाटतं तोच प्रामाणिकपणा लेखनात पण आला पाहिजे. म्हणजे आता मी कादंबरीचा पहिला ड्राफ्ट लिहिला होता तर तो खूप मी वरवरचा लिहिला होता. आता मला कितीतरी साहित्य लिहायचंय, काल्पनिक स्टोरी लिहायचे. मग माझा मित्र जो होता त्याने मला सांगितलं की जोपर्यंत तू प्रामाणिकपणा आणणार नाही तुझ्या लेखनामध्ये तोपर्यंत ही स्टोरी चांगली होणारच नाही. मग मी खूप बसून चर्चा केली आणि मग माझ्या आजूबाजूच्या स्त्रिया, माझ्या आजूबाजूची व्यवस्था, मला आलेले अनुभव, तो म्हटलं हे सगळं जोपर्यंत तू लिहिणार नाहीस तोपर्यंत ही स्टोरी कोणीही वाचणार नाही. आणि मग ती पहिली 100 पानांची स्टोरी होती, ती नंतर 400 पानांची झाली. मी जेव्हा प्रामाणिकपणे त्याच्यामध्ये उतरले, प्रामाणिकपणा किती महत्त्वाचा आहे. आणि मग आता एडिटिंग करून 273 पाने. पण जे जे लोक वाचतात ते मला हाच फीडबॅक देतात की ही स्टोरी आम्हाला आमची वाटते, आमच्या आजूबाजूच्या लोकांची वाटते. तर मला असं वाटतंय की ते मी प्रामाणिकपणे लिहिलं, उघड्या डोळ्यांनी जग पाहिलं आणि जसं दिसलं तसं लिहिलं, म्हणून ते लोकांना आवडते. तुम्ही जर काहीतरी मला लेखक व्हायचंय आणि मी काहीतरी भारी लिहितो असं म्हणून लिहिलं तर ते कधीच, आणि लोक पकडतात तुम्हाला, वाचक हुशार असतात. त्याच्यामुळे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रामाणिकपणा. तुमची भाषा कशी आहे, तुम्ही किती वाचले, तुम्ही किती हुशार आहे, ते सगळं नंतर सेकंडरी येतं. वाचकाला फक्त ते तुम्ही जे लिहिलंय ते त्याच्या हृदयापर्यंत पोहोचतंय का नाही, हे महत्त्वाची गोष्ट वाटते मला. खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही आम्हाला मुलाखत दिली, आमच्याशी खास गप्पा मारल्या. आणि थँक्यू, तुम्ही बोलवलं आणि मला छान वाटलं की लातूरमध्ये इतका चांगला युथ कनेक्ट चॅनल आहे, गरज आहे आणि तरुणांशी बोललं पाहिजे. तर तुम्हाला माझ्यातर्फे खूप शुभेच्छा. धन्यवाद.